नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका भन्नाट विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. आपण ज्या जमिनीवर उभे आहोत तिच्या खाली हजारो किलोमीटर खोल काय दडलंय, पृथ्वी आतून नेमकी कशी आहे? हा एक असा प्रश्न आहे ज्याचा उत्तर शोधण्यासाठी आपण प्रत्यक्ष तिथे जाऊ शकत नाही. म्हणजे हा एक अशक्यप्राय प्रवास आहे. आणि म्हणूनच भूगर्भशास्त्रज्ञांना म्हणजे एका गुप्तहेरासारखं काम करावं लागतं. अगदी. ते थेट घटनास्थळी जाऊ शकत नाहीत, पण त्यांना मिळालेल्या संकेतांवरून, पुराव्यांवरून ते आतलं चित्र उभं करतात. आणि त्यांचे मुख्य गुप्तहेर आहेत ज्वालामुखी आणि भूकंपाच्या लहरी. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच आज आपण पृथ्वीच्या आतलं रहस्य उलगडणार आहोत. वाव, म्हणजे ही एक प्रकारची वैज्ञानिक डिटेक्टिव्ह स्टोरी आहे. चला तर मग या तपासाची सुरुवात कुठून करायची? आपल्या स्रोतांमध्ये एका अगदी साध्या घरगुती प्रयोगाचा उल्लेख आहे. दूध तापवण्याचा प्रयोग. हो, त्याचा आणि पृथ्वीच्या अंतरंगाचा काय संबंध? खूप जवळचा संबंध आहे. कल्पना करा की एका पातेल्यात दूध तापवून त्याला उकळी आणली आणि नंतर गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवलं. 10-15 मिनिटांनी आपण झाकण काढलं तर काय दिसेल? दुधावर जाड साई जमा झालेली दिसेल. ही साय वरून थंड आणि घट्ट असते, पण तिच्या खाली दूध मात्र अजूनही गरम आणि पातळच असतं. अगदी तसंच काहीसं अब्जावधी वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीसोबत घडलं. जन्मानंतर पृथ्वी एक तप्त, वितळलेल्या वायू आणि द्रवाचा गोळा होती. ती स्वतःभोवती फिरता फिरता हळूहळू थंड होऊ लागली. पण ही थंड होण्याची प्रक्रिया पृष्ठभागाकडून केंद्राकडे झाली. अच्छा, बाहेरून आत. हो, जशी दुधावर साय जमा होते तसाच पृथ्वीचा वरचा भाग आधी थंड होऊन घट्ट झाला. आपण त्यालाच आज भूकवच म्हणतो. पण आतले थर मात्र प्रचंड उष्ण आणि प्रवाही राहिले. म्हणजे या एका साध्या निरीक्षणातून आपल्याला पृथ्वीच्या निर्मितीची एक प्राथमिक कल्पना येते. बरोबर. ठीक आहे, म्हणजे पृथ्वी बाहेरून थंड आणि आतून गरम आहे हे यातून कळतं. पण आतमध्ये नक्की काय आहे हे कसं कळलं? पहिला पुरावा म्हणजे आपले पहिले गुप्तहेर ज्वालामुखी. हो, ज्वालामुखी. ज्वालामुखी म्हणजे पृथ्वीच्या आतून आलेले थेट संदेशवाहक आहेत. थेट संदेशवाहक? हो. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा त्यातून फक्त राख बाहेर येत नाही, तर प्रचंड उष्ण लाव्हारस, विविध वायू आणि पाण्याची वाफ बाहेर येते. हा लाव्हारस म्हणजे वितळलेला खडक. मॅग्मा. हो, शिलारस किंवा मॅग्मा. यावरून एक गोष्ट तर 100% सिद्ध होते की पृथ्वीच्या आत कुठेतरी एक असा थर आहे जो इतका उष्ण आहे की तिथे खडकसुद्धा वितळलेल्या स्वरूपात आहेत. म्हणजे ज्वालामुखी आपल्याला सांगतात की आत खूप गरम आहे. पण आत नक्की किती थर आहेत, कोणता थर घन आहे, कोणता द्रव आहे, हे फक्त रावा बघून तर नाही कळणार. नाही. इथेच आपल्या दुसऱ्या गुप्तहेरांची एंट्री होते, भूकंप लहरी. बरोबर. आणि विज्ञानाच्या दृष्टीने हाच सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे. भूकंप झाल्यावर जमिनीतून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते आणि ती ऊर्जा लहरींच्या रूपात पृथ्वीच्या आरपार प्रवास करते. हां. या भूकंप लहरींचे मुख्य 2 प्रकार आहेत. प्राथमिक लहरी म्हणजे पी वेव्स आणि दुय्यम लहरी एस वेव्स. थांबा, या लहरी काम कशा करतात? म्हणजे त्या पृथ्वीच्या आत पाहतात कशा? खूप छान प्रश्न आहे. याची कल्पना तुम्ही सोनोग्राफी किंवा एक्स-रे सारखी करू शकता. प्राथमिक लहरी किंवा पी वेव्स या आवाजाच्या लहरींसारख्या असतात. अच्छा. त्या घन, द्रव आणि वायू अशा तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात. पण दुय्यम लहरी किंवा एस वेव्स, हो, त्या पाण्यात दगड टाकल्यावर जशा तरंग निर्माण होतात तशा असतात. आणि त्यांची एक मोठी मर्यादा आहे. काय? त्या फक्त घन माध्यमातूनच प्रवास करू शकतात. द्रव माध्यमातून त्या पुढे जाऊ शकत नाहीत. ओके. म्हणजे शास्त्रज्ञ पृथ्वीच्या एका बाजूला झालेल्या भूकंपाच्या नोंदी दुसऱ्या बाजूला घेतात आणि बघतात की कोणत्या प्रकारच्या लहरी पोहोचल्या आणि कोणत्या नाही. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. आणि गंमत म्हणजे शास्त्रज्ञांना अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर हेच दिसलं. पृथ्वीच्या एका बाजूला भूकंप झाल्यावर त्याच्याबरोबर विरुद्ध बाजूला एस वेव्स पोचतच नाहीत. पोहोचत नाहीत? नाही. मध्ये एक मोठी शॅडो पडल्यासारखं दिसतं, ज्याला शॅडो झोन म्हणतात. अच्छा, शॅडो झोन. हो. आणि याच एका निरीक्षणातून तो युरेका क्षण आला, जेव्हा शास्त्रज्ञांना खात्री पटली की पृथ्वीच्या केंद्रस्थानी नक्कीच काहीतरी द्रवरूप आहे, जे या एस वेव्सना अडवत आहे. कमाल आहे. म्हणजे प्रत्यक्ष न जाता फक्त या लहरींच्या प्रवासाचा अभ्यास करून आपण आतलं चित्र उभं करू शकतो. चला तर मग या गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आपण पृथ्वीच्या आत एक काल्पनिक प्रवास सुरू करूया.
सुरुवात करूया सर्वात वरच्या थरापासून, ज्यावर आपण सगळे राहतो, भूकवच. हो, भूकवच म्हणजे क्रस्ट हा पृथ्वीचा सर्वात वरचा आणि सर्वात पातळ थर आहे. जसं संत्र्याला साल असते तसं. उम्हम. पण ह्या सालीचेही 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे खंडीय कवच, कॉन्टिनेंटल क्रस्ट, म्हणजेच आपली जमीन. ह्याची सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर असते. आणि हा बनलेला असतो? हा थर प्रामुख्याने सिलिका आणि ॲल्युमिनियम या खनिजांनी बनलेला आहे. म्हणून या दोघांची आद्याक्षरं घेऊन त्याला सियाल असंही म्हणतात. सियाल. सी आणि ॲल. आणि दुसरा प्रकार म्हणजे समुद्राच्या तळाखालचा. तो यापेक्षा वेगळा असतो का? हो, तो बराच वेगळा आहे. त्याला महासागरीय कवच म्हणजे ओशनिक क्रस्ट म्हणतात. हा तुलनेने खूप पातळ, म्हणजे फक्त 7 ते 10 किलोमीटर जाडीचा असतो. एवढाच? हो, आणि तो सिलिका व मॅग्नेशियम या खनिजांपासून बनलेला आहे. म्हणून त्याला सायमा असं म्हणतात. सायमा, सी आणि एम. पण या सियाल आणि सायमामध्ये फक्त खनिजांपुरता फरक आहे की याचा काही मोठा परिणाम पण होतो? याचाच तर सगळ्यात मोठा परिणाम आहे. सियालपासून बनलेलं खंडीय कवच हे सायमापेक्षा वजनाने हलकं आहे. त्याची घनता कमी आहे. अच्छा. आणि सायमापासून बनलेलं महासागरीय कवच जड आहे. त्यामुळे सियाल हे नेहमी सायमावर तरंगतं. म्हणजे हलकी गोष्ट जड गोष्टीवर तरंगते. अगदी. याच घनतेच्या फरकामुळे पृथ्वीवर उंच भूभाग म्हणजे खंड आणि खोलगट भाग म्हणजे महासागर तयार झाले. वा, ठीक आहे. म्हणजे आपण या थंड, पातळ सायसारख्या भूकवचावर उभे आहोत. पण ही साय नक्की कशावर तरंगते? कारण ज्वालामुखीचा लाभा तर खालून येतो, म्हणजे खाली नक्कीच काहीतरी वेगळा शिजत असणार. अगदी. भूकवचाच्या खाली सुमारे 2870 किलोमीटर जाडीचा प्रचंड मोठा थर आहे, ज्याला प्रावरण किंवा मॅन्टल म्हणतात. मेंटल? हो, हा पृथ्वीच्या एकूण घनफळाच्या तब्बल 84% भाग व्यापतो. याचेही 2 भाग आहेत. वरचा भाग आहे उच्च प्रावरण म्हणजे अपमॅन्टल. हा भाग पूर्णपणे वितळलेला नाही, पण तो कडक दगडासारखाही नाही. मग कसा आहे? याची कल्पना तुम्ही एखाद्या गरम झालेल्या डांबराच्या गोळ्यासारखी किंवा टूथपेस्टसारखी करू शकता. तो घट्ट असतो, पण दाब दिल्यावर हळूहळू वाहू शकतो. सेमी लिक्विड सारखं? हो, याच गुणधर्मामुळे या भागाला दुर्बलावरण असं नाव आहे. दुर्बल म्हणजे कमजोर. याच कमजोर अर्धद्रव थरावर भूकवचाची मोठमोठी खंड, टेक्टॉनिक प्लेट्स तरंगत असतात. अच्छा, म्हणजे भूकंप आणि ज्वालामुखी यांसारख्या मोठ्या घटनांचं केंद्रस्थान हे दुर्बलावरण आहे. अगदी बरोबर. ज्वालामुखीसाठी लागणारा शिलारस किंवा मॅग्मा याच भागात तयार होतो. आणि त्याच्या खाली आहे निम्न प्रावरण, लोअर मॅन्टल. तो कसा आहे? हा भाग जास्त दाबामुळे अधिक घन आहे, पण तोही अतिशय उष्ण आहे. प्रावरणातील या प्रचंड उष्णतेमुळे आणि अंतर्गत शक्तींमुळेच पृथ्वीवर पर्वत निर्माण होतात, दऱ्या तयार होतात. भूपृष्ठावर दिसणारे सगळे मोठे बदल हे याच प्रावरणातील हालचालींचा परिणाम आहेत. चला, आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत, पृथ्वीचं केंद्रस्थान म्हणजेच गाभा. कोर. हां, इथेच तर त्या भूकंप लहरींनी आपल्याला काहीतरी द्रवरूप असल्याचं सांगितलं होतं ना? हो. प्रावरणाच्या खाली सुमारे 2900 किलोमीटर खोलीपासून पृथ्वीचा गाभा सुरू होतो. याचेही 2 भाग आहेत. पहिला आहे बाह्य गाभा, आउटर कोर. हा सुमारे 5100 किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो आणि भूकंप लहरींच्या अभ्यासावरून हे सिद्ध झालं आहे की हा थर पूर्णपणे द्रव स्वरूपात आहे. लिक्विड? हो, लिक्विड. हा प्रामुख्याने वितळलेल्या लोह आणि निकेल या धातूंपासून बनलेला आहे. थांबा, इथे एक गोष्ट मला खटकतेय. आपण म्हणतोय की जसं जसं आत जाऊ तसं तसं तापमान आणि दाब दोन्ही वाढतो. बरोबर. मग गाभ्यातला आतला भाग तर सगळ्यात जास्त उष्ण आणि जास्त दाबाखाली असणार. मग तो घन कसा असू शकतो? तो तर वितळलेला असायला हवा ना? तुम्ही अगदी अचूक प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञांनाही सतावत होता. बाह्य गाभ्याच्या आत 51 किलोमीटरपासून ते केंद्रापर्यंत अंतर्गाभा म्हणजे इनर कोर आहे. आणि तो घन स्वरूपात आहे, सॉलिड आहे. पण कसं? तिथलं तापमान सूर्याच्या पृष्ठभागा इतकं म्हणजे सुमारे 5500 ते 6000 अंश सेल्सिअस आहे. इतक्या तापमानात लोखंड वितळायलाच हवं. पण काय? याचं उत्तर आहे प्रचंड दाब. पृथ्वीच्या केंद्रावर वरच्या सगळ्या थरांचा इतका प्रचंड दाब आहे की त्यामुळे लोहाचे अणू एकमेकांपासून दूर जाऊ शकत नाहीत.
अच्छा. ते इतके घट्ट बांधले जातात की प्रचंड उष्णता असूनही ते द्रव अवस्थेत न जाता घन अवस्थेतच राहतात. जणू काही उष्णता त्यांना वितळवायचा प्रयत्न करते आणि दाब त्यांना गोठवून ठेवतोय. आणि या लढाईत दाब जिंकतो. अगदी. म्हणूनच अंतर्गाभा घन आहे. या दोन्ही गाभ्यांमध्ये लोहर म्हणजे आयन आणि निकेल म्हणजे निके जास्त असल्यामुळे या थराला निफे असंही म्हणतात. हे अविश्वसनीय आहे, पण इथे एक अत्यंत रोचक गोष्ट समोर येते. पृथ्वीच्या बाह्य गाभ्यामध्ये जे वितळलेलं लोखंड आहे ते फक्त तिथे शांत पडून नाहीये, बरोबर? नाही, अजिबात नाही. त्याचा खूप मोठा परिणाम होतो. अगदी. आणि हा मुद्दा साधा नाही. पृथ्वीच्या आत असलेलं हे वितळलेलं लोखंड म्हणजे आपल्या ग्रहाचं पॉवर हाऊस आहे. पॉवर हाऊस. हो. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यामुळे हा वितळलेला अत्यंत प्रवाहकीय धातूचा गोळाही फिरतो. या प्रक्रियेमुळे विजेचे प्रवाह निर्माण होतात आणि त्यातून एक विशाल चुंबकीय क्षेत्र तयार होतं. मॅग्नेटिक फील्ड. हो, मॅग्नेटिक फील्ड. याला भूजनित्र किंवा जिओडायनामो म्हणतात. म्हणजे पृथ्वी स्वतः एक मोठा चुंबक बनते. याचा आपल्यासाठी काय फायदा? फायदा? याशिवाय पृथ्वीवर जीवनच शक्य झालं नसतं. हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीभोवती एक अदृश्य संरक्षक कवच तयार करतं. ज्याला चुंबकावरण म्हणतात. अगदी बरोबर. चुंबकावरण किंवा मॅग्नेटोस्फिअर. सूर्यमालेत सूर्याकडून सतत घातक सौरवात म्हणजे सोलार विंड्स वाहत असतात. आपलं हे चुंबकीय कवच त्या सौरवातांना अक्षरशः परतवून लावतं किंवा ध्रुवांकडे वळवतं. जर हे कवच नसतं तर या सौर वाऱ्यांनी आपलं वातावरण केव्हाच उडवून लावलं असतं. जसं मंगळाच्या बाबतीत झालं असावं असं म्हणतात. बरोबर. थोडक्यात पृथ्वीच्या गाव्यातल्या या हालचालीमुळेच पृष्ठभागावर जीवन टिकून आहे. तर आजच्या या प्रवासात आपण पाहिलं की आपली पृथ्वी आतून एखाद्या कांद्यासारखी आहे. सर्वात बाहेर पातळ भूकवच, त्याच्या आत प्रचंड मोठे प्रावरण आणि केंद्रस्थानी अतिउष्ण गाभा. हो, अगदी थरावर थर. आणि आपण हेही पाहिलं की प्रत्यक्ष तिथे न जाता केवळ ज्वालामुखी आणि भूकंप लहरींसारख्या गुप्तहेरांच्या मदतीने शास्त्रज्ञ हे चित्र कसं उभं करतात. आणि सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे आपल्या पायाखाली हजारो किलोमीटर खोलवर असलेलं वितळलेलं लोखंड केवळ तिथेच नाही, तर ते एक संरक्षक कवच तयार करून आपलं अंतराळातील धोक्यांपासून रक्षण करतं. खरंय. पृथ्वीच्या अंतरंगाचा आणि पृष्ठभागावरील जीवनाचा किती जवळचा संबंध आहे हे यातून स्पष्ट होतं. हो. आणि आजचा हा अभ्यास संपवताना एक विचार करायला लावणारा प्रश्न श्रोतांमध्ये दिलाय. अच्छा. हो, तो असा की जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरून केंद्राकडे जातो तसं गुरुत्वाकर्षण बल म्हणजे ग्रॅव्हिटी सुरुवातीला थोडी वाढते आणि नंतर कमी होत होत केंद्रापाशी शून्य होते. शून्य होते. पण असं कसं? आपल्यावर सर्वाधिक गुरुत्वाकर्षण केंद्रात असायला हवं असं वाटतं. बरोबर. पण ते तिथे शून्य का होत असेल याचा विचार नक्की करायला हवा.